हरे कृष्णा. नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी धाराशिव शहरामधील जवळच असलेल्या एका हिल स्टेशनला भेट देण्यासाठी आलो होतो. खूप सुंदर असा नजारा आहे सध्या तरी, तुम्ही बघू शकता. एकदम असं कुठेतरी बाहेर खूप मोठ्या अशा हिल स्टेशनला भेट दिली असं वाटायला लागलंय. आणि खूप सुंदर नजारा आहे सध्या तरी. पाऊस चालू आहे आणि धाराशिव शहराला एकमेव असं सौंदर्य, जर खूपच जवळ असं म्हणलं तर शहराला म्हणालो मी, सौंदर्य जर म्हणलं तर हे हातलाई हिल स्टेशन म्हणून आहे, जे धाराशिव शहरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. बघू शकता, खूप खूप असं सुंदर असं लोकेशन आहे, जे की पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा सुंदर दिसतं. चौपेर हिरवाई आहे आणि हिरवाई असल्याने खूप सुंदर असा नजारा बघायला भेटतोय. समोर हा एक रोड आहे जो धाराशिव शहराला बार्शी शहराशी जोडतो आणि छोट्या छोट्या वस्त्या आहेत. आणि तर समोरच ना, एकदम समोर असं जवळपास 8व्या-9व्या शतकामध्ये पण ज्या लेण्या कोरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध लेण्या आहेत, जैन लेण्या आहेत आणि हिंदू लेण्या, अशा 3-4 जवळपास 10 लेण्यांचा संग्रह आहे. समोरच आहे इथं. ते पूर्ण झाकून गेलेलं असल्यामुळे दाखवू शकत नाही. आणि खूप खूप असं सुंदर, असं मनाला मोह लावणारं वातावरण सध्या तरी चालू आहे. इथं माझ्या समोर हातलाई देवीचं खूप असं मंदिर आहे, छान असं मंदिर आहे, ज्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की तिच्या ज्या शिखराचं बांधकाम जे आहे ते केल्यानंतर पडलं जातं, म्हणून त्या शिखराला वरती असं, म्हणजे मंदिराला वरती असं शिखरच नाही, ते खूप ओपन पेस म्हणजे देवीची मूर्ती आहे, जे आहे खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे. तुम्ही नजाऱ्याचा फक्त आनंद घ्या, मी तर घेतोच आहे, तुम्ही व्हिडिओमधून घ्या.